मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज 19 दिवस झालेत, मात्र अजूनही आरोपी या ठिकाणी पकडले गेले नाहीत आणि त्यामुळे बीडमध्ये मोर्चा या ठिकाणी निघतोय आणि त्या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे देखील सहभागी होत आहेत. आज तुम्ही मोर्चात सहभागी होत आहेत, काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी स्पष्ट करतो, हा मोर्चा एखाद्या समूहाचा आणि एखाद्या समूहाच्या विरोधात नाही, हा घटनेच्या विरोधात आहे. ज्या नराधामाने कृत्य केलं त्या नराधामांना तात्काळ कठोर शासन झालं पाहिजे, ह्या भावनेने आज सर्व धर्मीय सर्व समाज बांधव एकत्र येऊन आम्ही आज मोर्चा करतोय. आरोपी पकडले जात नाहीयेत, म्हणजे मुख्य आरोपी अजून पकडले जात नाहीयेत. हे बघा, आपण जर याच्यामध्ये सविस्तर खोलात आपण गेलो तर हाच प्रश्न सर्वांचा आहे की आरोपींना कोणाचा अभय आहे, आरोपींना कोणाचा आशीर्वाद आहे. आणि एवढी मोठी घटना घडतीये, राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटत आहे, CIDकडे ते गुन्हा वर्ग केला गेला आहे, सभागृहामध्ये देखील घोषणा झाली कठोर शासन होईल, परंतु अद्याप आरोपींना अटक झालेली नाही आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि आपण जर बघितलं की ती जी चिमुकली ज्या पद्धतीने बोलतीये आणि सर्वांवर एक दुःखाचं डोंगर या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि सर्वांची मागणी आहे. मी परत एकदा स्पष्ट करतो की देशमुख, स्वर्गीय देशमुख, हुतात्मा देशमुख हे मराठा आहेत म्हणून हा विरोध आहे का? तर मुळीच नाही. किंवा राज्यामध्ये सत्तांतर झालं म्हणून विरोध आहे का? तर मुळीच नाही. हा विरोध हा एकत्रपणे जो लढा आहे या घटनेच्या विरोधात आहे. अशा घटना राज्यामध्ये घडू नये आणि याच्यामध्ये राजकीय वातावरण त्याच्यामध्ये होऊ नये, ह्या भावनेने आम्ही सर्वजण एकत्र. प्रश्न असा आहे की एक छोटंसं गाव मस्साजोग, तिथले 3 आरोपी ज्यांचं शिक्षणही फार नाहीये, अशा लोक अजून या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सापडत नाहीत, CIDला सापडत नाहीयेत. ह्या मागे आहे कोण मग? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण की CID सारखी यंत्रणा जिचं स्वातंत्र्य आहे, जी स्वतंत्रपणे काम करते. आणि मी थोडीशी जे मुख्य आरोपीची माहिती घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे ते ऊसतोड कामगार त्या चळवळीतला तो व्यक्ती आहे. आणि अशा सर्वसामान्य कुटुंबातील आरोपीला देखील पकडल्या जात नाही. मग याच्यामागे कोणती शक्ती आहे? ही शक्ती मान्य राज्य सरकारने शोधली पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र येतो. आज मूक मोर्चाच्या पाठीमागचा उद्देश, ह्या मोर्चाचा मागचा उद्देश असा आहे की भयभीत वातावरण नसावं, सर्वांनी स्वाभिमानाने जगावं. आणि कालपासून मी एक थोडासा आरोप याच्यामध्ये बघतोय, त्याच्याबद्दल स्पष्टता समाजाच्या वतीने झाली पाहिजे. जर आमचा विरोध एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या धर्माला असता तर निवडणुकीला निकाल वेगळा लागला असता. तिथल्या मराठा समाजाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदान म्हणून केलेलं आहे, परंतु ते मतदान करत असताना एक स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे या भावनेने केलेलं आहे. परंतु तसे आज एक भावना सगळ्यांची झालेली आहे की सर्वसामान्य व्यक्तीला जर न्याय मिळत नसेल तर मग हे प्रशासन, हे सरकार, हे नेते मंडळी काय कामाचे आहेत? यासाठी, या भावनेसाठी एकत्र येऊन संरक्षित वातावरण राज्यामध्ये राहावं, यासाठी आम्ही आज एकत्र येत आहोत. काय आवाहन कराल तुम्ही मोर्चा सहभागांना? एकच आमचं म्हणणं राहील की आरोपींना तात्काळ शासन झालं पाहिजे आणि याच्यामध्ये टीका टिप्पणी न करता किंवा दोन्ही बाजूनी राजकीय चष्म्यातनं यांना न बघता, एक घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना राज्यामध्ये घडलेली आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, याच्यामध्ये घटना घडलेली आणि अशा घटना पुढच्या काळात घडू नये यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. सर्वजण आम्ही शांतपणे, जर आपण कठोर शासन करणार असेल तर आम्ही देखील सहकार्य करू, परंतु जर आरोपीलाच पकडणार नसाल तर शासन ही फार लांबची बाब आहे. त्यामुळे ही भावना आमची तीव्र आहे. धन्यवाद. विनोद पाटील आणि ते आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि आरोपी पकडण्यात यावेत ही मागणी देखील त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.